नमस्कार सेविका ताईनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईनो, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन वापरत असताना आपल्याला खूप साऱ्याशा तांत्रिक अडचणी येत असतात। तर त्याच्यातली एक अडचण आहे, तर बघा, आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन काम करत असताना जर आपल्याला ह्या पद्धतीचा जर मेसेज लिहून येत असेल तर आपल्याला काय करायचं आहे, इनव्हॅलिड डाटा आयडी टोकन अशा पद्धतीचा जर आपल्याला मेसेज आलेला असेल, म्हणजे करत असताना जर आपल्याला ह्या पद्धतीचा मेसेज येत असेल तर त्या परिस्थितीमध्ये आपण काय करावं, तर तेच तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। व्हिडिओ अगदी छोटा आहे, त्या पद्धतीने करा, आपण सहज करू शकतो। याच्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमधील सेटिंग ह्या ऑप्शनवर जायचं आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला, तर बघा, तुम्ही जर वर पाहिलं तर तुम्हाला सर्चचं बटन दिसेल, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जर तुम्ही पाहिलं तर सर्चच्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं। तर बघा, याच्यावर क्लिक केलं का त्याच्यानंतर आपल्याला इथे टाईप करायचं आहे। बघा, इथे तुम्हाला एरो दिसत आहे, हे बघा, इथं तुम्हाला याच्यावर टाईप करायचं आहे टाईम अँड डेट। बघा, टाईम आपण टाकल्याबरोबर आपल्या स्क्रीनवर इथं टाईम अँड डेट हे जे आहे ते येऊन गेलेलं आहे। तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं, काहीच कठीण काम नाही, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर लगेच तुम्हाला इथं डेट आणि टाईम हे ऑप्शन दिसेल, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर बघा ऑटोमॅटिक डेट अँड टाईम, तर याच्यावर तुम्हाला ऑन करायचं आहे। बघा, हे ऑन करायचं आहे। त्याच्यानंतर खालचं ऑटोमॅटिक टाईम अँड झोन, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। फक्त एवढंच आपल्याला करायचं आहे। हे केल्यानंतर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन लॉग इन करायचं। जर तुम्ही हे केलं तर तुमची जी समस्या आहे, जी आपण सुरुवातीला पाहिली, ही जी समस्या पाहिली आपण, इनव्हॅलिड डाटा आयडी टोकन, तर ही समस्या आपल्याला येणार नाही। बऱ्याचशा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये छोट्या छोट्या या समस्या आहेत, या रोजच्या रोज आपल्याला हे करावे लागतात। आणि अजून एक समस्या आपल्याला येते बघा, बऱ्याचदा ही अशी समस्या येते की आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन लॉग इन करतो आणि लॉग इन केल्यानंतर ती बॅकग्राऊंडमध्ये चालू असते आणि अजून आपण त्याच्यात काम करतो आणि ते करत असताना मध्येच आपली ॲप्लिकेशन बाहेर निघून जाते आणि आपल्याला टोकन हॅज एक्सपायर असं येतं। तर ते काय येतं, तर आपण जास्त वेळ पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला लॉग इन केल्यामुळे ते येतं। त्याच्यामुळे जरी तुमची ॲप्लिकेशन सुरू केल्यानंतर जर ती ॲप्लिकेशन तुम्ही जर बॅकग्राऊंडमधून देखील काढून टाकायची आणि नंतर नवीन लॉग इन करायची, म्हणजे आपण काम करत असताना मध्येच आपल्याला तो अडचण येणार नाही। बऱ्याचदा आपण केवायसीची प्रोसेस करत असू, तर केवायसीची प्रोसेस तर तुम्हाला माहिती आहे, आपण शेवटच्या टप्प्याला येऊ आणि तेव्हाच तुमचं टोकन हॅज एक्सपायर असं येईल आणि डायरेक्ट तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन बघा अशा पद्धतीने डायरेक्ट बाहेर जाल। अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट बाहेर याल की टोकन हॅज एक्सपायर असं लिहून येईल आणि डायरेक्ट बाहेर येईल आणि तुम्हाला लॉग इन करायला सांगेल। मग असं का होतं की आपण ज्यावेळेस पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन जर आपलं सुरू असेल आणि ते सुरूच ठेवलं आणि आपण कुठलं काम करत नाही आणि आपण सुरूच ठेवलेलं आहे आणि आपण मुलांना शिकवायला लागलो किंवा इतर काही करायला लागलो, जेव्हा तुम्हाला काम आहे तेव्हाच तिला लॉग इन करायची, तेव्हाच सुरू करायची। आणि जर तुमची बॅकग्राऊंडमध्ये सुरू असेल तर तिला देखील बॅकग्राऊंडमधून काढून टाकायची, म्हणजे ती समस्या आपल्याला येणार नाही। अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचे काम करत असताना आपल्याला हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या लक्षात ठेवायचं आहे, कारण की खास करून तुम्ही केवायसीच्या शेवटच्या टप्प्याला पोहोचला आणि जर तुम्ही अशा बाहेर आला तर तुमचं ती केवायसी केलेली देखील तुमची हे होईल। त्याच्यामुळे ताईंनो, कुठलंही काम करत असताना पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन जेव्हा काम करायचं असेल तेव्हाच लॉग इन करायची, अन्यथा लॉग इन करायची ना, म्हणजे कामापुरतं लॉग इन करायची, लगेच तिला लॉग आउट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला हे टोकन हॅज एक्सपायर डायरेक्ट ॲप्लिकेशन बाहेर येणं अशी छोटीशी जी समस्या आहे ती दूर आणणार। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अगदी छोटं जे टेक्निकल इश्यू होता तो सांगण्याचा प्रयत्न केला। ताईंनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन मातृवंदना कुठल्या संदर्भातील अंगणवाडीचे व्हिडिओ असतील तर ते मिळत असतील। आजच्या व्हिडिओ एवढंच, धन्यवाद।